गुड मॉर्निंग फ्रेंड्स. प्रिपरेशन ऑफ पॉलिमर्स आपण बघतोय. वेगळ्या पॉलिमरचं प्रिपरेशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंय. जसं टेफ्लॉन असेल, पॅन असेल, पॉलिॲक्रिलनायट्राइल किंवा पॉलिअमाइड्स आपण मागच्या वेळेस बघितलं आहे. दोन वेगळे एक्झाम्पल्स आपण त्याच्यात बघितलंय. प्रिपरेशन ऑफ नायलॉन 6. नायलॉन 6ला आपण पर्लॉन एल असं पण म्हणतो. आणि दुसरा पॉलिअमाइड फायबर आपण बघितला, प्रिपरेशन ऑफ नायलॉन 6. त्याला 6 का म्हणतात, 6 का म्हणतात ते आपण त्या याच्यात बघितलंय. नायलॉन्स हा शब्द कसा तयार झाला हे पण आपण त्याच्यात बघितलंय. वाय दीज आर द पॉलिअमाइड्स? बिकॉज अमाइड लिंकेज C double bond ONH linkage repeated a number of times. That's why that compounds are called the polyamide. तसंच या ठिकाणी आपल्याला आज बघायचं आहे पॉलिइस्टर पॉलिमर्स और पॉलिइस्टर फायबर्स. पॉलिइस्टर नेमकं कोणाला म्हणणार? मीन्स अगेन हिअर इस्टर ग्रुप जो असेल, इस्टर ग्रुप तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. इस्टर इज रिप्रेझेंटेड ॲज, इस्टरला आपण कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो? R C double bond O O R. Both the alkyl groups may be same or different. This one is your ester. तर हा ester functional group जो है, this one, it repeats number of times. So number of times repeat will. That's why that compound is called the polyester compound, or that polymer is called the polyester polymer. Ester group number of times म्हणून त्याला म्हणणार तुम्ही polyester polymer. बघा त्यासाठी पॉलिइस्टर पॉलिमरचं एक एक्झाम्पल, जसं अमाइड्स आपण दोन एक्झाम्पल बघितले, नायलॉन 6, नायलॉन 6. तसं या ठिकाणी आपल्याला पॉलिइस्टरचं एक्झाम्पल बघायचं आहे. अँड दॅट वन इज युअर फॉर्मेशन ऑफ, और इट्स अ प्रिपरेशन ऑफ. कुठला पॉलिमर आपल्याला तयार करायचा आहे? प्रिपरेशन ऑफ टेरिलीन, which is also known as terine, which is also known as dacron. Terine or dacron. It's American cotton. American cotton पण आपण त्याला म्हणणार. तर हा जो कंपाऊंड आहे टेरिलीन, टेरिन हा आपल्याला या ठिकाणी प्रिपेअर करायचा आहे. कशा पद्धतीने त्याला तुम्ही तयार करता? Here it is prepared by the condensation polymerization. बघा दोन शब्द वापरले मी. पॉलिमरायझेशन तर करायचं, पॉलिमर तयार करतोय तर, पण कंडेन्सेशन, एडिशन पॉलिमरायझेशन, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन, रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन, टाइप्स ऑफ पॉलिमर क्लासिफिकेशन आपण बघितलंय, एक्झाम्पल्स पण आपण बघितलंय. Here it is prepared by the condensation polymerization. This polymer is your thermoplastic polymer. हा थर्मोप्लास्टिक पॉलिमर आहे. थर्मोसेटिंग आणि थर्मोप्लास्टिक असे दोन महत्वाचे कॅटेगरीज आपण बघितलाय. तर हा थर्मोप्लास्टिक पॉलिमर आहे. मग हा जो टेरिलीन आहे, जो कंडेन्सेशन ने आपण तयार करणार, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आपण तयार करणार. मग याच्यात मोनोमर्स कुठले तुम्ही यूज करणार? कुठल्या रिएक्टंट्सचा यूज करून तुम्ही याला तयार करणार? Here it is prepared by using two different reagents. One of the reagent is your ethylene glycol आणि दुसरा आहे that one is your terphthalic acid. जसं आपण नायलॉन 6 मध्ये पण दोन वेगळे रिएक्टंट यूज केले होते, आठवत असेल तुम्हाला, ॲडिपिक ऍसिड आणि हेक्सामिथिलीन डायमाइन. दोघांमध्ये 6 कार्बन होते म्हणून त्याला आपण 6 असं म्हटलं होतं. तसं मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला दोन वेगळ्या कंपाऊंड्सचा यूज करून तुम्हाला टेरिलीन प्रिपेअर करायचं आहे. वन ऑफ दॅम इज युअर इथिलीन ग्लायकोल अँड सेकंड वन इज युअर टर्फॅलिक ऍसिड. थॅलिक ऍसिड तुम्हाला गेलाय बेन्झीन रिंग, ऍडजस्टंट पोझिशनला दोन कार्बोक्सिलिक ग्रुप थॅलिक ऍसिड. मग टर्फॅलिक ऍसिड काय असणार आहे बघू आपण या ठिकाणी. बघा इथिलीन ग्लायकॉल काय आपल्याला माहिती आहे मित्रांनो. इथिलीन ग्लायकॉल इज रिप्रेझेंटेड ॲज CH2 हा इथिलीन आणि दोघं कार्बनला OH
हा जो कंपाऊंड हा तुमचा इथिलीन ग्लायकॉल. नाव व्हेन दिस इथिलीन ग्लायकॉल इज रिएक्टेड विथ युअर टरफथॅलिक ऍसिड. बेन्झिनची रिंग आपल्याला काढायची आहे. ऍडजस्टंट पोझिशनला जर दोन सीओएच ग्रुप असेल, कोणत्याही दोन ऍडजस्टंट पोझिशनला, तो थॅलिक ऍसिड. इथं आपल्याला टरफथॅलिक ऍसिड मध्ये सुद्धा दोन सीओएच ग्रुप यूज करायचे आहेत, दोन कार्बोक्सिलिक ग्रुप यूज करायचे आहेत, बट दॅट आर प्रेझेंट ऍट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट आर प्रेझेंट ऍट 1,4 पोझिशन. याला फर्स्ट पोझिशन म्हटलं, याला तुम्हाला फोर्थ पोझिशन म्हणावं लागेल. 1,4 पोझिशनला जर समजा तुमचे सीओएच ग्रुप असतील मित्रांनो, तर दॅट वन इज युअर टरफथॅलिक ऍसिड. इथं आपण डायमिथिल टरफथॅलेट असा कंपाऊंड सुद्धा यूज करू शकतो. फक्त इथं काय करायचंय, CH3 घ्यायचं, CH3 घ्यायचं, त्याला म्हणा तुम्ही डायमिथिल टरफथॅलेट, इस्टर मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. तर मित्रांनो बघा, इथिलीन ग्लायकॉल घेतलाय, डायकार्बोक्सिलिक ऍसिड, टरफथॅलिक ऍसिड आपण घेतलाय. नाव व्हेन दिस टू कंपाऊंड्स, आता आपल्याला याच्यापासून पॉलिमर तयार करायचं आहे. मीन्स यू हॅव टू टेक हिअर बोथ द कंपाऊंड्स n टाइम्स. तुम्ही जर जुन्या सिलेबसचं पुस्तक बघितलं, त्यात थोडंसं वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे, पण आता तुम्हाला नवीन याच्यात जे दिले त्या पद्धतीने मी सांगतोय. तिथं तुम्हाला एक स्टेप जास्त दिलेली आहे. इथं डायरेक्ट पहिल्या याच्यात आपण n टाइम्स त्याला घेतलाय. अगोदर काय होतं, हे दोघं एकत्र येऊन कंपाऊंड तयार होईल, मग त्याला तुम्ही पॉलिमराइज करणार. इथं डायरेक्ट घेऊन टाकलेलं, एवढाच फरक आहे. नाव हिअर द रिएक्शन टेक्स प्लेस. आता ही जी रिएक्शन आहे मित्रांनो, इथिलीन ग्लायकॉल आणि टरफथॅलिक ऍसिड, दोघं n टाइम्स आपण घेतलंय. हिअर द रिएक्शन टेक्स प्लेस बिटवीन दिस टू इन द प्रेझेन्स ऑफ झिंक ऍसिटेट. व्हेरी इम्पॉर्टंट, झिंक ऍसिटेट, CH3COO ट्वाइस, आणि हा झिंक आला तुमचा झिंक ऍसिटेट, अँड अँटीमनी ट्रायऑक्साइड SB2O3. हे दोघं कॅटॅलिस्टचं मिक्सचर आपण या ठिकाणी वापरतोय. दोघांचं मिक्सचर ऍज अ कॅटॅलिस्ट म्हणून या ठिकाणी फंक्शनिंग करेल. अँड ॲट अबाउट 460 डिग्री सेल्सिअस एवढ्या टेम्परेचरला आपण ही रिएक्शन करतोय. बघा, आता हाय टेम्परेचरला आपण रिएक्शन करतोय, नॉट डिग्री सेल्सिअस, जस्ट इट्स केल्विन. तर ह्या टेम्परेचरला आपण त्याला हाय टेम्परेचरला हीट करतोय. एवढ्या टेम्परेचरला हीट केल्यानंतर आपल्याला पॉलिमर मिळणार. And that polymer is your polyester polymer, which is your terylene or dacron. आणि याला म्हटलंय बघा सुरुवातीला, इट इज प्रिपेअर्ड बाय कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. तर कंडेन्सेशनचा अर्थ मला माहिती आहे मित्रांनो. वेन स्मॉल मॉलिक्यूल लाईक एज वॉटर असेल, अमोनिया असेल, अल्कोहोल असेल, हा जर बाहेर पडत असेल तर त्याला तुम्ही म्हणणार कंडेन्सेशन. मी कंडेन्सेशन कशा पद्धतीने होत आहे, जस्ट लुक ॲट हियर. कंडेन्सेशन कशा पद्धतीने होईल बघा. Here the condensation takes place. काय बाहेर पडेल, there is a elimination of water molecule takes place. बघा, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला. अगेन there is a elimination of, इकडे सुद्धा वॉटर मॉलिक्यूल तुमचा इलिमिनेट होईल. मग इलिमिनेट झाल्यानंतर बघा, दोन वॉटर मॉलिक्यूल आपण इलिमिनेट केलंय, मग शिल्लक काय राहिलं बघा त्या ठिकाणी. कंपाऊंड काय तुम्हाला मिळणार आहे. हिअर the compound form is, बघा कंपाऊंड कशा पद्धतीने मिळेल. CH2 लक्ष द्या, कारण की हा OH निघून गेलाय. त्याच्यानंतर बघा CH2 डायरेक्ट हा कार्बन जो असेल ऑक्सिजन सोबत बॉन्ड फॉर्म करेल, ऑक्सिजन, C डबल बॉन्ड O, देन दिस युअर बेंझीन रिंग. अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड दाखवलं तरी पण चालेल. देन C डबल बॉन्ड O हा H निघून गेलाय. हा तुम्हाला मिळेल n टाइम्स प्लस वॉटर मॉलिक्यूल, हा वॉटर मॉलिक्यूल 2 टाइम्स. नुसतं 2 टाइम्स म्हणून चालणार नाही, n टाइम्स पण तुम्हाला लिहावं लागेल. 2n टाइम्स वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होईल. हा जो कंपाऊंड काय झाला, दिस कंपाऊंड इज nothing but your terylene or dacron. कशा झालं, हा पॉलिमर तुम्हाला मिळाला, that one is your dacron. पण हा थर्मोसेटिंग पॉलिमर आहे.
थर्मोप्लास्टिक पॉलिमर आहे. सुरुवातीला तुम्हाला मी सांगितलं हे महत्वाचं वैशिष्ट्य, थर्मोप्लास्टिक पॉलिमर, नॉट थर्मोसेटिंग. थर्मोप्लास्टिक पॉलिमर आहे. सिमिलरली हिअर इफ यू कन्सिडर दी टेरिलिन, इट इज ऑल्सो नोन ॲज, तुम्हाला त्याचं नाव दिलंय भरपूर, टेरिलिन दिलंय, टेरिन दिलंय, टॅक्रॉन दिलंय. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पीईटी, पेट. जसं आपण पॅन लिहिलं बघा याच्या अगोदर, पॅन, पॉली एक्रिलोनायट्राइल पॅन, तसं या ठिकाणी याला काय म्हणणार, पीईटी, पेट. पेट म्हणजे काय बघा, आता पेट नेमकं काय असणार. हा जो CH2 ग्रुप आहे मित्रांनो, हा किती टाइम्स दिसतो तुम्हाला, N टाइम्स, बरोबर ना. हा इथिलीन ग्रुप आहे म्हणून पॉलीइथिलीन, पॉलीइथिलीन. आणि हा टर्फ थॅलेट, दॅट्स व्हॉट इज कॉल्ड द पॉलीइथिलीन टर्फ थॅलेट, पॉलीइथिलीन टर्फ थॅलेट, पेट. व्हाय इट इज कॉल्ड एज पेट, त्याचा अर्थ तुम्हाला समजला. त्याच्यानंतर व्हाय इट इज कॉल्ड द पॉलिएस्टर. मला सुरुवातीला म्हटलं मी, पॉलिएस्टर कोणाला म्हणणार तुम्ही, इफ देयर आर नंबर ऑफ टाइम्स जर समजा तुमचा इस्टर ग्रुप रिपीट होत असेल तर त्याला म्हणणार तुम्ही, जर नंबर ऑफ टाइम्स इस्टर ग्रुप रिपीट होत असेल तर त्याला म्हणणार तुम्ही पॉलिएस्टर. मी इथे इस्टर ग्रुप तुम्हाला दिसतोय का, सपोज दॅट दिस वन इज आर असं समजू, तो ॲरियल आहे, ॲरियल असता चालेल, आर असला तरी पण चालेल. आर सी डबल बॉन्ड ओ, COO एवढी लिंकेज जर आली, then that linkage is called as your ester linkage. Okay, ester linkage या ठिकाणी प्रेझेंट आहे मित्रांनो, that's why it is called as the polyester fiber, polyester polymer. आता हे झालं त्याचं प्रिपरेशन. याच्या प्रॉपर्टीज काय असते, व्हेरी सिंपल. याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, इट इज रेजिस्टंट टू हीट. हा रेजिस्टंट टू हीट आहे and its melting point is near about 265 degree Celsius. बघा, रेजिस्टंट टू हीट आहे. इट इज अगेन रेजिस्टंट टू क्रीज, त्याला घड्या पडत नाही, स्ट्रेट तो राहतो. नाही तर आपल्याला बघा कपड्यांना प्रेस करावं लागते, बरोबर ना. हा क्रीज रेजिस्टंट आहे. सिमिलरली इट डज नॉट अटॅक बाय दी मॉथ्स किंवा बॅक्टेरिया, याच्यावर अटॅक करू शकत नाही. सिमिलरली इट ऍब्सॉर्ब अ लिटिल क्वांटिटी ऑफ वॉटर, तो वॉटर ऍब्सॉर्ब करत नाही, केलं तर खूप कमी करतो. देयरफॉर इट ड्राय क्विकली, तो क्विकली ड्राय होईल. सिमिलरली इट इज insoluble in organic solvents. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट जे आहेत त्याच्यामध्ये तो इनसोल्युबल आहे. बघा, नंबर ऑफ प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत. याच्यावर काही वेळेस तुम्हाला बोर्डाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग आता हा जो कंपाऊंड आहे पीईटी, पेट, पॉली इथिलीन टर्फ थॅलेट, याचा यूज तुम्ही कुठं करणार. बघा, हा टेरिलिन कंपाऊंड, लक्ष, व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही बघितलं, तुम्ही ऐकलं, तुम्हाला माहिती आहे. जर ह्या टेरिलिनला when this टेरिलिन, लक्ष व्यवस्थित, when it is mixed with cotton, हा टेरिलिन पॉलिमर जो आहे, फायबर जो आहे, याला जर आपण कॉटन सोबत मिक्स केलं, ब्लेंडिंग म्हणतो आपण त्याला, when टेरिलिन is blended mixed with cotton, then it gives टेरिकॉट. ऐकलंय मग टेरिकॉट? टेरिकॉटचे कपडे अगोदर खूप घालायचे, आता कॉटनची, प्युअर कॉटनची फॅशन आहे, बरोबर आहे ना. तर टेरिकॉट जो आहे तो असा तयार होतो, टेरिलिन प्लस कॉटन, बरोबर. ह्या टेरिलिन सोबत जर आपण ऊल मिक्स केलं तर इट गिव्स टेरिउल, टेरिकॉट, टेरिउल. हिवाळ्यात वापरायचे जे कापड असतो, हिवाळ्याचे कपडे आपण वापरतो म्हणजे टेरिउलचे असतात. थोडंसं हीट त्याच्यामध्ये झाली पाहिजे, ऊब आपल्याला मिळाली पाहिजे, थंडी वाजायला नको, म्हणून टेरिउलचे कापड आपण घालत असतो. तर हे झालं तुमचं मिक्सिंग ऑफ टेरिलिन विथ कॉटन असेल किंवा ऊल असेल. याच्या व्यतिरिक्त त्याला आपण कुठे वापरू शकतो, इट इज यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ कन्व्हेयर बेल्ट्स. कन्व्हेयर बेल्ट तुम्ही बघितलेला मित्रांनो. कन्व्हेयर बेल्ट जर तुम्ही एखाद्या वेळेस
चक्कीमध्ये जर गेले, पिठाची गिरणी ज्याला म्हणतात, त्याच्यात मोठी असलेली, घरातले नाही, असं बेल्ट बसवलेला असतो, तो बेल्ट फिरत असतो, कन्व्हे. तसे बेल्ट तयार करण्यासाठी या टेरिलिनचा आपण यूज करू शकतो. सिमिलरली हिअर इट इज यूज इन द प्रिपरेशन ऑफ फिशिंग नेट्स. मासे पकडायची जी जाळी आहे ती आपण या ठिकाणी तयार करू शकतो. ऍट द सेम टाइम यू कॅन प्रिपेअर हिअर मॅग्नेटिक रेकॉर्डिंग टेप्स. Magnetic recording tapes can be prepared by using here टेरिलिन. बघा रेकॉर्डिंग टेप्स आता शक्यतो तयार करतात, चिप्स यायला लागले, नॅनो टेक्नॉलॉजी येऊन गेली आता, म्हणून ह्या रेकॉर्डिंग टेप्सची आता गरज नाही पडत. पण सुरुवातीला याच्यात रेकॉर्डिंग टेप्स तयार केल्या जायचे. जुन्या याच्यात तुम्ही कॅसेट बघितले असतील, ज्यामध्ये टेपच्या याच्यात मध्ये फायबर वापरला जायचं, पॉलिमर वापरला जायचं. दॅट मीन्स द मॅग्नेटिक रेकॉर्डिंग टेप. असे वेगवेगळे युजेस आपण सांगू शकतो. आणि त्याच्यात खूप महत्वाचा यूज आहे. इट इज युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ व्हेरियस युटेन्साइल्स विच आर नथिंग बट युअर पेट युटेन्साइल्स. त्याला आपण पेट युटेन्साइल म्हणतो. जसं आपण ड्रिंकिंग बोटल्स जे आहेत, पाणी वॉटर ड्रिंकिंग बॉटल जे आहेत, दॅट आर मेड अप ऑफ पेट. म्हणजे त्याच्या क्वालिटीमध्ये थोडा बदल करून आपण पेट बोटल्स तयार केल्या जातात. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक बोटल मी या ठिकाणी दाखवतो. जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं असेल, बघा अशा पद्धतीने ड्रिंकिंग बोटल असते, पाण्याची बोटल आहे, राऊंड शेपमध्ये पण असतात, जनरल राऊंड शेपमध्येच असतात. तर तुमच्याकडे पण पडलेले असतील तर ऑब्झर्व करा, कुठंतरी एक ठिकाणी पीईटी पेट असं लिहिलेलं आहे. जसं या ठिकाणी ह्या बोटलमध्ये अगदी बॅकला कदाचित तुम्हाला दिसणार नाही ते, तर या ठिकाणी पेट लिहिलं बघा, इथं लिहिलेलं पेट, पेट बोटल्स, बरोबर. खूप बारीक याच्यात आहे, चष्मा लावून बघावं लागेल तुम्हाला. तर पेट बोटल आहे. किंवा याच्यात अजून थोडंसं क्वालिटी इम्प्रूव्ह करून आपण ड्रिंकिंग बोटल्समध्ये असं पण बनवू शकतो. ही पण पेट बोटल आहे. याच्यात पण कुठंतरी बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे, कदाचित तुम्हाला दिसेल किंवा नाही मला माहीत नाही, पण थोडं ऑब्झर्व करा, इथं दिसेल तुम्हाला थोडंसं काहीतरी, इथं लिहिलेलं आहे पेट. तर अशा पेट बोटल्स आपण सहज तयार करू शकतो. तुमच्याकडे पण असतील बोटल, त्याच्यात बघा. तर हे झालं प्रिपरेशन ऑफ टेरिन, डॅक्रॉन, पेट, त्याच्या प्रॉपर्टीज, त्याचे युजेस आपण बघितले. ओके. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉलिमर बघायचा आहे, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, अँड दॅट वन इज युअर बॅकेलाइट. हा तुमचा थर्मोप्लास्टिक पॉलिमर आहे, तो थर्मोसेटिंग पॉलिमर असणार आहे. तो कसा तयार करतात आपण बघू. मित्रांनो, फॉर्मलडिहाइड पॉलिमर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलं तर बॅकेलाइट, तर फॉर्मलडिहाइड पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. तर फॉर्मलडिहाइड पॉलिमर्स नेमकं कोणाला म्हणणार तुम्ही? These are the polymers which are prepared by using formaldehyde. कमीत कमी एक तरी कंपोनेंट त्याला तयार करण्यासाठी आपण फॉर्मलडिहाइड यूज करणार. समजा 2 कंपोनेंट, 3 कंपोनेंट किंवा 4 कंपोनेंट पासून, रिएजंट पासून, केमिकल्स पासून त्याला तुम्ही तयार केलं असेल, त्यातला एक कंपाऊंड जो असेल दॅट वन जर फॉर्मलडिहाइड जर असेल तर त्याला म्हणणार तुम्ही फॉर्मलडिहाइड पॉलिमर. असे 2 वेगळे एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत ज्याच्यामध्ये फॉर्मलडिहाइड आपण यूज करणार. अशा पॉलिमरला म्हणणार तुम्ही फॉर्मलडिहाइड पॉलिमर. 2 एक्झाम्पल पैकी एक एक्झाम्पल ऑलरेडी तुम्हाला सांगितलं मी, दॅट वन इज युअर बॅकेलाइट. आणि सेकंड एक्झाम्पल जे बघायचं आहे ते तुमचं मेलॅमाइन. ऐकायला थोडंसं वेगळं वाटतं, पण आपण बघू काय असणार ते. तर बॅकेलाइट आणि मेलॅमाइन असे 2 वेगळे कंपाऊंड्स आपल्याला तयार करायचे आहेत. Therefore, now first of all consider the formaldehyde polymer, and that one is your bakelite. If you consider the bakelite, very important property. This is अगोदरच म्हटलं मी, this is your thermosetting polymer, which cannot be remolded, which cannot be reutilized, recycled. That one is your thermosetting polymer. मग बॅकेलाइट फॉर्मलडिहाइड पासून तयार केला आपण. मग नुसतं फॉर्मलडिहाइड पासून तयार करणार केला नाही. इट इज प्रिपेअर्ड बाय युजिंग 2 डिफरंट कंपोनेंट्स. वन ऑफ देम इज युअर फिनॉल अँड सेकंड वन इज युअर फॉर्मलडिहाइड.
तर हे दोन वेगळे कंपोनंट्स एकत्र केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्मलडिहाइड पॉलिमर बॅकेलाइट या ठिकाणी मिळणार, जो थर्मोसेटिंग पॉलिमर आहे, रिमोल्ड होत नाही, रिसायकल होणार नाही, असा पॉलिमर आपण तयार करतो. बरोबर आहे. मग आता याचं प्रिपरेशन ह्या दोघांपासून कसं तुम्ही तयार करणार. फिनॉल तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, बट फिनॉल इज रिएक्टेड विथ, लक्ष द्या, 3 वेगळ्या स्टेप्स मध्ये आपल्याला रिएक्शन बघायची आहे. when phenol is reacted with HC double bond H, this is your formaldehyde. आणि पहिला जो कंपाउंड आहे हा तुमचा आहे फिनॉल. फिनॉल फॉर्मल्डिहाइड पॉलिमर इज कॉल्ड द बॅकेलाइट. भरपूर वेळेस एंट्रन्सला क्वेश्चन विचारला गेलाय, बोर्डाला पण विचारला गेलाय, जर स्ट्रक्चर पण तुम्हाला विचारलं जातं, म्हणून लक्षात ठेवा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक तुमच्या चॅप्टर मधला, ज्याच्यात 100% क्वेश्चन विचारला जाईल. बघा आता, फिनॉल फॉर्मल्डिहाइड इन द प्रेझेन्स ऑफ आयदर ऍसिड और सम बेसिक मीडियम इज युटिलाइज हियर. एक ऍसिडिक मीडियम तुम्ही वापरू शकता किंवा बेसिक मीडियम आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. बघा, ऍसिड और बेसिक मीडियम यूज केल्यानंतर ऍडिशन प्रोडक्ट तुम्हाला मिळणार. व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात द्यायचं. ऍडिशन प्रोडक्ट कशा पद्धतीने मिळेल. हियर फर्स्ट ऑफ ऑल देयर इज अ फॉर्मेशन ऑफ, बघा याच्यात मी काहीच बदल नाही केलाय. यू नो दॅट प्रत्येक ठिकाणी हायड्रोजन असणे, हायड्रोजन 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 हायड्रोजन, बरोबर आहे. हा हायड्रोजन निघून जाईल, त्याची जागा कोण घेते. बघा, इथला हायड्रोजन तर निघून गेला. एवढा ग्रुप कुठला आहे रे. दुसरा CH2 ग्रुप आहे. बघा, CH2. आणि इथला जो हायड्रोजन आहे, इथला हायड्रोजन ह्या ऑक्सिजनला जर ऍड झाला, डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होऊन जाईल. म्हणजे हा कोणता ग्रुप तयार होईल. CH2. बघा, CH2OH. इथून हायड्रोजन निघून गेलाय, इथली जागा भरण्याचं काम कोण करेल, तर तो CH2H. बरोबर आहे. हा कंपाऊंड आहे तुमचा अर्थो. अर्थो पोझिशन माहिती आहे. अर्थो, मेटा, पॅरा, परत मेटा, परत अर्थो, म्हणजे तुम्हाला पोझिशन्स माहिती आहेत. ओके. याला नॉमेनक्लेचर कसं करणार तुम्ही. अर्थो हायड्रॉक्सी, लक्ष द्यायचं ना. अर्थो लिहून दाखवतो तुम्हाला मी. अर्थो हायड्रॉक्सी, OH ग्रुप हायड्रॉक्सी, मिथिल एक कार्बन आहे म्हणून मिथिल, अर्थो हायड्रॉक्सी मिथिल. एवढा ग्रुप झाला तुमचा हायड्रॉक्सी मिथिल. आणि मेन कंपाऊंड तुमचा फिनॉल. अर्थो हायड्रॉक्सी मिथिल फिनॉल. बघा आता, हा अर्थो हायड्रॉक्सी मिथिल फिनॉल सोबत आपल्याला दुसरा कंपाऊंड या ठिकाणी मिळणार, जो असेल तुमचा अर्थो हायड्रॉक्सी मिथिल फिनॉल अलॉंग विथ पॅरा पोझिशनला पण मिथिल CH2H ग्रुप असेल, प्लस तिसरा एक कंपाऊंड त्याला सोबत आपल्याला ठिकाणी मिळतो. हियर इट इज CH2H, अगेन CH2H, and again here CH2H. तिघ पोझिशनला अल्टरनेट 2, 4, 6 सिमेट्रिकल. याला कसं नाव देणार. सिमेट्रिकल ट्राय हायड्रॉक्सिमिथिल. ट्राय म्हणजे तीनदा, हायड्रॉक्सिमिथिल हायड्रॉक्सिमिथिल हायड्रॉक्सिमिथिल, ट्राय हायड्रॉक्सिमिथिल. सिमेट्रिकल 2, 4, 6 सारख्या पोझिशनला, अल्टरनेट पोझिशनला सिमेट्रिकल ट्राय हायड्रॉक्सिमिथिल, सिमेट्रिकल ट्राय हायड्रॉक्सिमिथिल फिनॉल. बघा आता, 3 वेगळ्या कंपाऊंड्सचं मिक्सचर तुम्हाला मिळालं मित्रांनो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज द फर्स्ट स्टेप. नाव हियर व्हॉट हॅपन्स आउट ऑफ दिस 3, व्हेरी फर्स्ट कंपोनंट, पहिला जो कंपाऊंड तुम्हाला ठिकाणी मिळाला आहे, पहिला जो प्रोडक्ट तुम्हाला मिळाला आहे, 3 कंपाऊंडचं मिक्सचर तुम्हाला मिळालं आहे, त्यातला पहिला जो आहे अर्थो, दॅट वर अंडरगोज द पॉलिमरायझेशन. हा जो आहे हा तुम्हाला पॉलिमरायझेशन दाखवेल. व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात द्यायचं. बघा, अर्थो हायड्रॉक्सिमिथिल फिनॉल, it undergoes polymerization. याचं जर पॉलिमरायझेशन झालं तर तुम्हाला कंपाऊंड काय मिळतं. व्हेरी इम्पॉर्टंट कंपाऊंड. इट डज नॉट यूज द बॅकेलाइट. अजून तुम्हाला बॅकेलाइट मिळत नाही. ही सेकंड स्टेप. पुढच्या स्टेप मध्ये तुम्हाला बॅकेलाइट मिळेल. जेव्हा हा अर्थो प्रॉडक्ट जो मिळालाय तो पॉलिमराइज झाला, तुम्हाला लिनियर पॉलिमर मिळतो. आणि आपल्याला माहिती आहे बॅकेलाइट हा क्रॉस लिंक पॉलिमर आहे. क्रॉस लिंक मध्ये आपण त्याचं एक्झाम्पल घेतलंय. नेटवर्क सारखं स्ट्रक्चर आहे त्याचं. इथं मात्र तुम्हाला लिनियर पॉलिमर मिळतो, विदाउट एनी ब्रांच असा पॉलिमर तुम्हाला ठिकाणी मिळणार. कशा पद्धतीने मिळेल बघा आता. हियर देयर इज अ फॉर्मेशन ऑफ,
बघा कंपाऊंड तयार आहे तुमचा. बघा CH2 लक्षात आला. असा कंपाऊंड तुम्ही किती वेळेस घेताय? n टाइम्स. पहिला कंपाऊंड मी लिहिला, त्याच्यानंतर मी या ठिकाणी बघा दुसरा कंपाऊंड लिहितोय. लक्ष द्या व्यवस्थित. हा दुसरा, अजून तिसरा, चौथा, पाचवा असा आपण n टाइम्स ऍडिंग लिहू शकतो. असे नंबर ऑफ मॉलिक्युल जेव्हा एकत्र येतात तेव्हा तुमचा लिनियर पॉलिमर तुम्हाला मिळतो. आणि इथं कंडेन्सेशन होणार. कशा पद्धतीने बघा आता. बघा CH2H पहिल्या मॉलिक्युलचा, दुसऱ्या मॉलिक्युल C, प्रत्येकाला एक CH2H आहे. इथला जो हायड्रोजन असेल तो आणि हा OH काय बाहेर पडेल? There is a elimination of water molecule takes place. बघा आता वॉटर मॉलिक्यूल निघून गेला. वॉटर मॉलिक्यूल निघाल्यानंतर काय होईल? पहिल्या मॉलिक्यूलचा CH2 आणि इकडचा हा कार्बन यांच्यात बॉन्ड तयार होईल. तसं इकडे पण असेल, तसं इकडे पण असेल, तसं इकडच्या बाजूला पण असेल. हे कंटिन्यू असेल. आणि हे जे कंटिन्यू इन्क्रीज होत जाणारा पार्ट जो असेल हा तुमचा रिपीटेड पार्ट असेल. n टाइम्स तुम्हाला मिळेल. आणि हा जो कंपाऊंड तुम्हाला मिळाला इट इज नोहोलॅक. काय म्हणणार याला? इट्स अ नोहोलॅक. अगेन इट इज अ थर्मोसेटिंग. तुमचं बॅकेलाइट पण थर्मोसेटिंग आहे. त्याचा हा लिनियर पार्ट जो आहे तो पण थर्मोसेटिंग आहे. अँड दिस नोहोलॅक इज युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ पेंट्स. नेरोलॅक. तर नोहोलॅक जो आहे हा पेंट्स तयार करण्यासाठी यूज केला जातो. बरोबर आहे. मग आपल्याला पॉलिमर कुठला तयार करायचा आहे? बॅकेलाइट तयार करायचं. काय तयार झालं? नोहोलॅक तयार झाला. तर ह्या नोहोलॅकचं कन्व्हर्शन शेवटी पॉलिमर मध्ये होणार. and that polymer is your bakelite. नोहोलॅकचं कन्व्हर्शन बॅकेलाइट मध्ये कशा पद्धतीने होणार मित्रांनो? बघा नोहोलॅक इज फायनली कन्व्हर्टेड इनटू द बॅकेलाइट. आता पहिली स्टेप मी या ठिकाणी रफ करतोय. नोहोलॅक तुमच्या समोर आहे. याचं कन्व्हर्शन, नोहोलॅकचं कन्व्हर्शन तुम्हाला पॉलिमर मध्ये करायचंय. and that polymer is your bakelite. या बॅकेलाइट पॉलिमर मध्ये आपल्याला त्याचं कन्व्हर्शन करायचंय. कशा पद्धतीने करणार? बघा आता हा नोहोलॅक तो लिहित नाही मी परत, जसं स्ट्रक्चर नाही काढत. नोहोलॅक. and this नोहोलॅक undergoes पॉलिमरायझेशन. याचं जर तुम्ही पॉलिमरायझेशन केलं then it form the cross link polymer and that one is your bakelite. क्रॉस लिंकिंग कशाच्या तयार होतात? Here the cross linking of CH2 group are formed. म्हणजे दोन असे जे चेन आहेत यांना कनेक्ट करण्याचं काम CH2 करतो. CH2 च्या क्रॉस लिंक तयार होतात. जसं आपण व्हल्कनाइज्ड रबर बघितलं मित्रांनो. व्हल्कनाइज्ड रबर मध्ये पण दोन पॉलिमेरिक चेनला क्रॉस लिंक कनेक्ट करण्याचं काम सल्फर बॉन्ड करतात. कारण की व्हल्कनाइजेशन मध्ये आपण सल्फर ऍड करतो. पर्सेंटेज त्याचं वेगळं असतं पण आपण सल्फर ऍड करतो. सल्फरच्या क्रॉस लिंक तयार होतात. त्याच्यामुळे त्याचं टफनेस वाढतं, टिफनेस वाढतं, टेन्साइल स्ट्रेंथ त्याची वाढते. तसं या ठिकाणी क्रॉस लिंक तयार होतील. हा जो नोहोलॅक लिनियर आहे त्याचं कन्व्हर्शन आपल्याला आता पॉलिमर मध्ये करायचं आहे. बट तो पॉलिमर असेल तुमचा क्रॉस लिंक पॉलिमर. त्याला दाखवणार कसं? बघा आता हे नोहोलॅक चेन्स मध्ये आपल्याला CH2 लिंकेज करायचं, क्रॉस लिंकिंग करायची आहे. मग क्रॉस लिंक झाल्यानंतर जो पॉलिमर तयार होईल तो असेल तुमचा बॅकेलाइट. आणि मग ह्या बॅकेलाइटला आपण कसं रिप्रेझेंट करणार? व्हेरी इम्पॉर्टंट. काही वेळेस तुम्हाला फक्त बॅकेलाइटचं स्ट्रक्चर विचारलं जातं. ड्रॉ दी स्ट्रक्चर ऑफ बॅकेलाइट. म्हणून लक्षात द्या कसं काढणार. बघा CH2 लिंकेज या ठिकाणी वापरतोय आपण. ऑलरेडी नोहोलॅक मध्ये ही लिंकेज आहेच. यू नो दॅट. हे इन्क्रीज होणार. इकडे पण असेल तुमचा CH2 अगेन इट इन्क्रीजेस. बघा आता व्यवस्थित लक्ष द्या. इथपर्यंत स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. ऍक्च्युली आता बॅकेलाइट कसा तयार होतोय? हिअर न्यू CH2 लिंकेज इज फॉर्म. बघा आता हा नवीन CH2 लिंकेज या ठिकाणी दोन यांना कनेक्ट करतोय. Here OH CH2 OH CH2.
हिअर इट इज CH2. बघा ही CH2 लिंकेज याला कनेक्ट करणार. Again here there is a CH2, it increases like this. Again here there is a CH2, it increases like this. बघा चेन्स जे आहेत त्यांना क्रॉसलिंक करण्याचं काम या CH2 ग्रुपने केलाय. CH2 क्रॉस लिंकेज आर प्रेझेंट इन युअर बॅकेलाइट. तर हे झालं बॅकेलाइटचं प्रिपरेशन तुम्ही कसं करणार. याच्या प्रॉपर्टीज, तो थर्मोसेटिंग आहे, त्याचं टेन्साइल स्ट्रेंथ खूप जास्त आहे. सबस्टिट्यूट ऑफ ग्लास म्हणून त्याला तुम्ही यूज करू शकतात. खूप टफ आहे, त्याचा मेल्टिंग पॉइंट जास्त आहे, रेझिस्टंट टू केमिकल्स आहे. हाय टेम्परेचरला तो ॲज इट इज राहू शकतो. फ्राईंग पॅन्स तयार करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. कोम तयार करण्यासाठी, कंगवा तयार करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. इलेक्ट्रिकल स्विचेस जे असतात, बटन्स जे असतात, स्विच तयार करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. हँडल्स ऑफ कुकर्स, कुकर बघितलं मला ब्लॅक कलर शेवटी त्याला दिलेला असतो हँडल धरण्यासाठी कुकरला. तर हँडल्स ऑफ कुकर जे आहेत ते तयार करण्यासाठी सुद्धा ह्या बॅकेलाइटचा यूज होतो. सर्वात ओल्डेस्ट पॉलिमर जर असेल तर तो आहे तुमचा बॅकेलाइट. ओल्डेस्ट सिंथेटिक पॉलिमर, फिनॉल फॉर्मल्डिहाइड पॉलिमर, दॅट वन इज युअर बॅकेलाइट. सर्वात ओल्ड सिंथेटिक पॉलिमर जसा क्वेश्चन जर आला तर तो आहे तुमचा बॅकेलाइट. तर अशा पद्धतीने आपण बॅकेलाइटला प्रिपेअर करणार. त्याच्यामध्ये एक कॉम्पोनंट तुम्ही फॉर्मल्डिहाइड वापरलाय म्हणून त्याला आपण नाव दिलंय फॉर्मल्डिहाइड पॉलिमर. याचे दोन एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत. एक बॅकेलाइट जे आपण कंप्लीट केलंय आणि दुसरा आहे मेलामाइन. मेलामाइन आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार. व्हिडिओ व्यवस्थित बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.